काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आणि या घटनेमध्ये त्या लोकांनी कलिंगड खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती काही दिवसांनी समोर आली होती। मात्र या सर्व घटनेच्या तपासानंतर त्या लोकांचा मृत्यू कलिंगड खाल्ल्यामुळे न झाल्यामुळे तर इतर दुसऱ्या कारणांमुळे झाल्याचं देखील समोर आलं। मात्र त्यानंतर लोकांच्या मनात अद्यापही कलिंगड खाण्याची भीती कायम असल्याचे चित्र जळगावमध्ये पाहायला मिळत आहे। आपण आता रस्त्यावर जे टरबूज विक्री करतात अशा दुकानावर आहोत आणि या दुकानांवर जे आहे टरबूजची जी आहे शहरांमध्ये विक्री केली जाते। काही दिवसांपूर्वी टरबूजला भाव कमी होते, त्याच्यामुळे हे विक्रेते जे होते ते कुठेतरी आर्थिक संकटात सापडले होते। मात्र आता टरबूजला चांगला भाव मिळतो आहे। मात्र नागरिकांच्या मनात अद्यापही टरबूज खाण्यामागची भीती कायम असल्यामुळे या लोकांचा पाहिजे त्या प्रमाणामध्ये माल विक्री होत नाहीये। त्यामुळे कुठेतरी आता हे पुन्हा विक्रेते जे आहेत संकटात सापडलेले आहेत। नेमका विक्रीवर कसा परिणाम झालेला आहे आपण त्या विक्रेत्याशी बोलणार आहोत की नेमकं टरबूज विक्री कमी होण्यामागचं कारण काय सांगणार दादा? कशा पद्धतीने टरबूजची आधी विक्री केली जात होती, त्या घटनेनंतर काय नेमका परिणाम झाला आहे? पहिले आम्ही अगोदर एक पूर्ण गाडी विकत होतो। आता कस्टमर ते 4 लोक मेल्यानंतर आहे ना पूर्ण परिणाम पडला धंद्यावर। आता मालाला भरपूर भाव आहे पण आमच्या कस्टमर कमी आहे। पहिले सुरुवातीला 3 रुपये किलो पर्यंत गेले होते टरबूज, तेव्हा तुम्ही तर चांगलं धंदे व्हायचे। आता मालाला भाव आहे वावरात 15-16 रुपये किलो, पण इकडे घेत नाही कोणी। आता किती माल विकला जात होता तुमचा सुरुवातीला ती घटना घडायच्या आधी? पूर्ण एक गाडी विकला होती। अच्छा, आता दिवसभरात किती विकला आता जातो? 3-4 क्विंटल विकला होता। अच्छा, कुठेतरी नुकसान होते तुमचं? नुकसान होतं, तर माल उरला का काय करावं लागतं तुम्हाला? फेकून द्यावं लागतं। काय काय खराब करावं झाला का गोशाळा टाकून द्यावं लागतं। जास्त दिवस टिकत नाही का तो? 15 दिवस टिकतं। तुम्ही विकला जात नाही, 15 दिवसात बी एक गाडी विकली जात नाही का? हं? तर जी टरबूजची गाडी जी आहे कलिंगडाची एक गाडी जी होती ती दिवसभरात विकली जात होती। मात्र त्या घटनेनंतर जे आहे लोकांच्या मनात अद्यापही भीती कायम आहे। त्यामुळे आता 10 ते 15 दिवसामध्ये देखील एक गाडी माल या ठिकाणी विकला जात नाहीये। त्यामुळे कुठेतरी नुकसानाचा सामना या विक्रेत्यांना करावा लागतो आहे आणि उरलेला माल जो आहे तो जास्त दिवस टिकत नाही। त्यामुळे 10 ते 15 दिवसानंतर हा माल फेकून देण्याची वेळ देखील विक्रेत्यांवर आल्याचं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलंय। त्यामुळे मुंबईच्या त्या घटनेनंतर अद्यापही लोकांच्या मनामध्ये कलिंगड खाण्यामागची भीती कायम असल्याचे चित्र असून याचा जे आहे टरबूज विक्रीवर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।